हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? पावसाचा आनंद घेताय की नाही? तर मस्त मी पण इथे मस्त की एकदम पावसाचा आनंद वगैरे घेते. म्हणजे असं छान कालच्यापासून असं चिकन वगैरे काल चिकनचा रस्सा केला होता. आज मस्तपैकी कलेजी पेटा फ्राय केलेला आहे. तर चला दुपारचं जेवणाची वगैरे सोय तर झालेली आहे. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि गरमागरम असं चिकनचं काहीतरी वेगळी डिश मी ट्राय केलेली आहे. म्हणजे हे कलेजी आणि पेटा आहे. ते ट्राय केलेलं आहे आणि दुसरं आहे ते कालवण आहे जो भातावरती मी बनवलेला हा आहे चिकनचा रस्सा आणि एका साईडला भात आहे. तर मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आता इथे हे दुपारचं जेवण ना रेडी झालेलं आहे. मी रेसिपी वगैरे दाखवलेली नाही आहे. जर तुम्हाला कलेजी पेटा जो बनवलेला आहे एकदम साधं सिंपल, ह्याच्यामध्ये ना फक्त जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे ना त्याचीच वाटण घातलेलं आहे. बाकी दुसरं कुठलं वाटण मी घातलेलं नाही आहे. तर इथे मस्तपैकी माझं दुपारची जेवणाची सगळी सोय झालेली आहे. इथे मस्त गरम गरम भात घेतलेला आहे आणि मस्त जोरदार पाऊस पडतो आहे ना, जाम भारी. म्हणजे जेवायला इतकी मजा आली होती ना, खूप मस्त असं सगळं गरमागरम आणि बाहेर वातावरण एकदम थंड झालेलं आहे. तर इथे चिकनचा रस्सा आहे आणि कलेजी फेटा फ्राय आहे आणि ते थोडंसं ना सलाड मी बनवून घेतलेलं आहे. दुपारचं जेवण माझं रेडी आहे. या सर्वांनी जेवायला मस्त मजा करूया. तर चला, हे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी आता ना ऑर्डरसाठी निघणार आहे. आता तुम्ही बोलाल की एवढ्या पावसातसुद्धा ऑर्डरला चालले. तर ऑर्डर म्हणजे ना माझ्या बिल्डिंगच्या बाजूलाच, म्हणजे जसं आता माझी C1 आहे ना, तर C2मध्ये मी चाललेले आहे आणि हे आहे माझ्याच बाजूला अगदी गेट लागून आहे. बघा, मी छत्रीसुद्धा घेतलेली नाही आणि ह्या बिल्डिंगमध्ये मला जायचं आहे. तर इथे फक्त काय नाही, फेशियल होतं आणि थ्रेडिंग वगैरे, ब्लीच फेशियल आणि थ्रेडिंग वगैरे होते. सगळं काम वगैरे आटपून झाल्याच्यानंतर मी आता घरी आलेली आहे. आणि अनायसे म्हणजे अगदी ना मी जेव्हा फेशियल करते ना त्या ताईंचा, त्यांना मी अशी बोलत होती की आज ना आता मी घरी जाणार मस्तपैकी, मस्त 2 दिवस इतका थंड पावसाचं वातावरण झालेलं आहे ना, तर मस्त कांदा भजी करणार आणि आता गरमागरम चहा आणि कांदा भजीचं मी बेत करणार आहे. तितक्यात मला ना समोरच्या म्हणजे ज्यांची ऑर्डर मी ना कायम सकाळची घेते बघा, भरपूर तुम्ही बघितलं असाल की ज्यांचे सकाळचे डबे म्हणजे जातात ना, त्या ताईंचा मला फोन आला आणि सांगितलं की अनुराधा, जर भजी कांदा भजी बनवून मिळेल तर बरं होईल म्हणून. पण मी नाही बोलली नाही आणि ना खरंच म्हणजे मी जेव्हा द्यायला पण गेली ना त्यांना, तेव्हा त्यांनी बोलले की इतकं बोलतात की इतका पाऊससुद्धा तू मला कधी म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी. ॲक्च्युली ना त्या ताई इतक्या चांगल्या आहेत ना, मी कुठलं पण म्हणजे अगदी त्यांना जे पण रेट सांगते किंवा त्यांचं मी डबे पण देते. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे डबे असतात आणि त्यांचं जसं डब्बा पाहिजे आहे ना, अगदी तसाच मी डब्बा देते. म्हणजे ते तिखट कमी खातात, तेलकट कमी खातात. आता मी तुम्हाला बोलले ना की भजी बोललं ना की भजीला आता तेल तर असतंच, पण पावसाळा आहे त्याच्यामुळे ना केव्हा तरी भजी खाल्लेली आपण काही रोज रोज भजी तळून खात नाही. त्याच्यामुळे ना त्या बोलल्या की भजी दे मला, अगदी 3 प्लेटच भजी पाहिजेल आहे. आणि गेल्याच्यानंतर त्या बोलतात की मी कधीही काहीही सांगू, तू मला केव्हाच नाही बोलत नाही. मी बोलले की ताई आता माझं ते कामच आहे, त्यामुळे मी नाही बोलूच शकत नाही. तर इथे ना त्यांना भजी पाहिजे होती, तर मी बोलली चला आणायचं मी करतेच आहे ना. तर आता मी त्यांची पण ह्या 3 प्लेटची ऑर्डर घेतलेली आहे आणि सोबत त्यांना ना अशी आमटी वगैरे किंवा डाळ अशी 2 म्हणजे 2 माणसांना अशी पुरेल ना असं घ्यायचं, म्हणजे द्यायचं होतं. तर मी आता त्याचीच तिथे तयारी चाललेली आहे. तर मी चला आता मला पण माझी पण सोय होईल आणि त्यांची पण सोय होईल. फक्त एवढंच की मला पावसातून थोडं त्यांच्या घरापर्यंत जावं लागेल. ते ॲक्च्युली जे दादा आहेत ना, ते प्रवास करत नाहीत, म्हणजे बाहेरनं जास्त पडत नाहीत. थोडंसं त्यांच्या तब्येतीमुळे ना ते इकडे येत जात नाहीत. आणि त्या ताई आहेत ना, त्यांचं लहान बाळ आहे आणि त्यामुळे त्या पण घरातून जास्त बाहेर वगैरे येत नाहीत. त्यांना म्हणजे आजूबाजूचा एरियाच माहीत नाही. कदाचित ते जास्त बाहेर फिरत नाहीत, म्हणून मलाच तिथे जावं लागतं. अगदी सकाळचा लवकरचा डब्बा असेल तरी पण मलाच जावं लागतं. फक्त मी त्यांच्यासाठी ॲडजस्ट करते, कारण का ते मला असं रिक्षाचं भाडं वगैरे पण देतात. तर असो, ह्या झाल्या सगळ्या देण्याघेण्याच्या गोष्टी. आता मी इथे ना मस्तपैकी असं बघा भरपूर सारे कांदे घेतलेले आहेत, कारण का घरात पण कांदा भजी खायची आहे. त्याच्यामुळे मस्त बारीक असं लांब लांब कांदा चिरून घेतलेला आहे. बारीक नाही चिरलेला, थोडासा ना जाडसर चिरलेला आहे, कारण की ना असं ना मीठ लावून जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा थोडा नरम पडतो आणि जर बारीक चिरलात ना तर कांदा भजीमध्ये तो कांदा लागत नाही. म्हणून छान असं मस्तपैकी जाडसर असा कांदा लांब चिरून घेतलेला आहे. त्याला थोडंसं ना मीठ लावलं आहे आणि एका साईडला ठेवून दिलेलं आहे. आता मध्येच मी थोडंसं ब्रेक घेऊन ना एका साईडला डाळ भातचा कुकरसुद्धा लावून घेतलेला आहे, कारण का त्यांना डाळ पण पाहिजे होती म्हणून. आणि आता कांद्याला मीठ लावून ते मुरेपर्यंत ना मी इथे
चहा ठेवते. म्हणजे काय माझं इतर म्हणजे आता ह्याच्यामध्ये सगळं पीठ मीठ वगैरे मसाले टाकेपर्यंत इथे सगळं माझा चहा वगैरे पण होईल. तर इथे मी मस्तपैकी आता भजी बोललं ना तर छान असा आल्याचा चहा बनवायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी साखर चपाती वगैरे टाकलेली आहे. आणि आता एका दुसऱ्या साईडला परत मी ना इथे आता पीठ जो बनवायचा आहे ना, बॅटर बनवायचा आहे भजीचा, त्याची तयारी करते. इथे मिरच्या ज्या कापलेल्या आहेत ना, त्या मिरच्या फक्त मी घरामध्ये थोडीशी भजी बनवेल ना त्याच्यापुरतीच मी मिरची कट करून घेतलेली आहे. कारण का त्या ताईंना द्यायची आहे, त्यांना अजिबात मिरची म्हणजे तिखट अजिबात नको होते. तर इथे ना कोथिंबीर कापल्याच्या नंतर ना ह्या डब्यामध्ये मी कोथिंबीर थोडा टाईम भिजत घातली होती. तर मी आयुषला तेच दाखवायला गेली होती. ह्याच्यामध्ये एकदम बारीक ना असं गांडूळ असतात ना, तसं पिल्लू होतं. तर मी आयुषला तेच बोलली की बघितलं, आपण घरामध्ये किती काळजी घेतो. हीच भजी आपण बाहेर खायला गेलो किंवा बाहेरचं आपण काय खायला गेलो पावसाळ्यात, तर किती आपण म्हणजे कसं खातो आपल्यालाच माहीत पडत नाही. आणि ते मी त्याला दाखवलं ना, तर मी परत डबल जी कापलेली कोथिंबीर होती ना, ती पण परत पाण्यात भिजवली. मी बघूया परत वगैरे काय निघतं का, पण काय नाही निघालं. जे ॲक्च्युली जे पहिल्याच पानामध्ये वगैरे काय असेल ना, तर पहिल्याच त्या घाणीमध्ये माती वगैरे असेल त्याच्यामध्येच खाली जाऊन बसतं. तर इथे मस्तपैकी आता मी पीठ चाळून वगैरे घेतलेलं आहे. चण्याचं पीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं ना अगदी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याने थोडंसं कुरकुरीतपणा येतो ना भजीला, म्हणून अगदी बघा एकदम म्हणजे अर्धा चमचा करून असं 2 वेळा मी हे टाकलेलं आहे, तिखट टाकलेलं आहे, धणे जिरे पूड घातलेली आहे आणि हळद घातलेली आहे, भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे. असा मी तो एक साईडचा पीठ तयार करून घेतलेला आहे. तो थोडासा मी काढून ठेवलेला आणि हा जो प्लेटमध्ये घेतलेला आहे ना सगळं बॅटर, ह्याच्यामध्ये मी आता मी मिरची घातलेली आहे, हिरवी मिरची. आणि ह्याच्यामध्ये परत मी थोडंसं ना पीठ दोन्ही पण घालून घेतलेलं, अगदी अर्धा चमचा इतका तांदळाचं पीठ आणि थोडासा बेसन पीठ घातलेलं आहे. आणि छान मस्तपैकी कालवून घेतलेलं आहे. भाज्या सगळं तेलामध्ये सोडलेल्या आहेत. छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ना कुरकुरीत असं फ्राय करून घेतलेले आहेत. ऐकलात ना भजांचे आवाज, एकदम मस्तपैकी असं भजी अशी प्लेटमध्ये अशी वाजत होती. कडकडीत नाही झालेत, मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत. नंतर पण तुम्हाला मी आवाज त्याचा ऐकून दाखवते. तर इथे आता फक्त घरामध्ये मी आणि मनोहर आहे. आयुष आता गेलेला आहे मेडिकलमध्ये आणि मिताली गेलेली आहे मावशीकडे. तर इथे काय झालं, त्याला आयुषला असं वाटलं मी आलीच ॲक्च्युली ना 5:30 वाजता काहीतरी ऑर्डरवरून आली. त्याच्यानंतर मी सगळी तयारी करायला घेतली. आयुषला जायचं होतं मेडिकलमध्ये 6 वाजता. त्याच्यामुळे ना त्याला जी भजी पाहिजे होती ना त्याला बिचारायला खायलाच मिळाली नाही आहे. तर आता मी आणि मनोहरनी तेवढीच भजी काढून घेतलेली आहे आमच्यापुरती. चहा घेतलेला आहे आणि आमचा चहा आणि मस्तपैकी गरमागरम भजीचं हे झालेलं आहे, नाश्ता वगैरे झालेला आहे. त्याच्यानंतर मी परत किचनमध्ये आली कारण का मला घाई होती आणि त्या ताईंना मला द्यायचं होतं. 7:30पर्यंत भजी आणि डाळ नेऊन द्यायची होती. तर मी ते छान मस्तपैकी एक बॅच टाकला पहिला आणि त्याच्यानंतर इथे डाळ फोडणीला घातलेली आहे. तर इथे छान डाळीला वगैरे कड येईपर्यंत त्याला मीठ वगैरे घालीपर्यंत इथे माझी जवळजवळ 2 बॅच तयार झालेले आहेत. तर इथे मी तेच काढते. आता एक बॅच झालेला आहे, दुसरा बॅच मला टाकायचा आहे आणि तिसरा बॅच करता करता माझं मस्तपैकी डाळीला पण कड आलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही की बघा डाळ मस्त छान अशी तयार झालेली आहे. डाळ म्हणजे त्यांना थोडीशी कमी तिखटवाली ना आमटी पाहिजे होती. त्याच्यामध्ये जरी मी डाळ बनवली असेल तरी पण त्याच्यामध्ये मी मिरची वगैरे अजिबात घालत नाही. गोडी डाळ म्हणजे प्रॉपर गोडी डाळच, हो की नाही? ऐकलत ना आवाज भज्यांचं, एकदम मस्त छान कुरकुरीत झाले होते. तर काय थोडंसं तांदळाचं पीठ घातलं ना की भजी छान कुरकुरीत होते. आणि त्याच्यामध्ये पाणी म्हणजे जेव्हा आपण मिक्स करतो ना तेव्हा अजिबात पाणी घालायचं नाही, म्हणजे ते ना नरम पडतात, म्हणून ना पाणी घालायचं नाही. आता माझे सगळे भज्या झालेल्या आहेत आणि हे ते बाउलमध्ये तुम्हाला जे कांदा दिसतोय ना, ते 2 कांदे मी चिरून ठेवलेले आहेत. जेव्हा आयुष येईल ना तेव्हा त्याच्यासाठी मी भजी काढून देईल. तर इथे मस्तपैकी आता सगळं माझं झालेलं आहे. तिसरा बॅच आहे तो टाकलेला आहे. तो शेकेपर्यंत इथे माझं डाळ वगैरे पण झालेली आहे. तर इथे आता मी बाकी आता डब्बा वगैरे भरण्याची ना तयारी करते. तर आता इथे ना डब्यामध्ये जेव्हा भजी भरणं त्याच्या अगोदर एक ना मी टिश्यू पेपर टाकलेला आहे. आता जेवढे झालेत तेवढे मी पहिला भरून घेते. त्यांनी 3च प्लेट भजी सांगितलेली आहे. तर 3 प्लेटच्या हिशोबाने मी असं कांदा भजी आहे त्याच्यामुळे मी त्याच्याप्रमाणे बरोबर भजी अशी भरलेली आहे की जेणेकरून आपण भले 3 प्लेट बोलतो पण थोडीशी 2-3 मी अशी
थोडेसे असे डब्बा पूर्ण असा भरून दिलेला आहे. अगदीच 2-3 प्लेट म्हणजे आपण काही एकदम मापात दुकानाचं सारखं असं हे करत नाहीत, मोजमाप करत नाही. तर जसं आता मला 2 प्लेट त्यांनी हे सांगितलेलं आहे, 2 वाटी म्हणजे आमटी सांगितले, तर मी 2 वाटी तशी आमटी भरलेली नाही आहे. ह्याच्यामध्ये मी 3 वाटी आमटी भरलेली आहे. एवढंच की कधी आपण एकदम कट टू कट दिलं आणि त्यांना खरंच त्या टायमाला परत कमी पडलं, तर मग फायदा काय? शेवटी असं होतं ना, की पैसे देतात आणि भले आपल्याकडनं जाऊ देत, काय नाही, आपण परत कुठेतरी काहीतरी कुठल्यातरी गोष्टीमध्ये आपल्याला पैसे कुठेतरी मिळतील. पण असं नाही की त्या लोकांकडनं पैसे घ्यायचे आणि थोडंसं एकदम कट टू कट देऊन अन्न परत कमी पडलं नाही पडले पाहिजे ना, म्हणून मी अगदी थोडंसं एक्स्ट्रा कोणतंही जेवण देताना असं थोडंसं एक्स्ट्रा मी देते. त्याच्यानंतर आता बघा, मी इथे आमटी पण भरून घेतलेली आहे आणि आता इथे भजी पण सगळी माझा तिसरा जो बॅच झालेला आहे ना, तीसुद्धा मी इथे भरून घेतलेली आहे. वरती ना असं फॉईल पेपर लावलेला आहे की जेणेकरून आमटी आहे ना, ती थोडीशी चालताना किंवा रिक्षातून वगैरे जाताना डचमळते, तर ती सांडू नये म्हणून मी इथे आमटी वगैरे सगळं व्यवस्थित भरलेलं आहे. आता माझा डब्बा पॅक झालेला आहे आणि माझा व्लॉग पण आता इथेच मी संपवत आहे. सगळं किचन वगैरे क्लीन करून घेणार आहे आणि त्यानंतर मी जाऊन डब्बा पोहोचवून येणार आहे. चला, तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. परत भेटूया होतं नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत मी आता बाय बोलते. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.